हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की मटार पुलाव कसा बनवायचा। हिवाळ्यामध्ये मटार खूप येतात आणि गरमागरम खायची हिवाळ्यामध्ये खूप अशी इच्छा होते। तर असाच अगदी झटपट तयार होणारा आणि खायला एकदम मस्त लागणारा असा मटार पुलाव आज आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर मी इथे घेतलेला आहे 2 ते 3 तेजपान, 5 ते 6 काळी मिरी, 3 ते 4 दगडफूल, नंतर मी इथे घेतले 2 दालचिनीचे तुकडे, त्यानंतर मी घेतलेला आहे 3 विलायची, मी तिला थोडंसं फोडून घेतलं आहे, आणि 6 ते 7 मी घेतलेला आहे लवंग, त्यानंतर मी घेतला आहे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 इंच आलं। तर मी इथे घेतलेला एक मोठा कांदा बारीक स्लाइस करून घेतलेला आहे उभा, त्यानंतर मी घेतलेला आहे 10 ते 12 मिरच्या, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी इथे घेतलेला एक मोठा टोमॅटो, तो सुद्धा मोठा मी कट करून घेतलेला आहे। आणि मी इथे घेतलेला आहे एक मोठा बटाटा, तो सुद्धा मी मोठा कट करून घेतलेला आहे। तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा स्किप केला तरीही चालेल। आणि इथे मेन म्हणजेच मी घेतलेले 2 वाटी मटार। आपल्याला मटार पुलावच बनवायचा आहे, त्याच्यामुळे मटारचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर इथे मी 2 वाटी घेतले, 2 वाटी तांदूळांसाठी 2 वाटी मटार। आणि मी इथे घेतलेले आहे 2 वाटी तांदूळ, ते मी छान स्वच्छ धुवून घेतले आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। तर ह्या वाटीने मी 2 वाटी तांदूळ भिजत टाकलेले आहेत। तर आता इथे मी घेतलेला आहे एक कुकर, ते कुकर गरम झालं थोडं की त्यामध्ये मी टाकणार आहे 2 ते 3 चमचे तेल। तर आता इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी आता टाकणार आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तळतळली की त्यामध्ये आपण जिरं टाकू। आता इथे मी टाकणार आहे परत अर्धा चमचा जिरं। तर या स्टेजला आपल्याला जिरं आणि मोहरी छान तळून घ्यायची आहे। जिरं मोहरी छान तळतळली की त्यामध्ये मी टाकणार आहे आता तेजपान। तेजपान आपण डायरेक्ट तेलातच टाकायचं, सगळं टाकण्याच्या आधी आपल्याला तेजपान टाकायचं आहे। तेजपान 1 ते 2 मिनटं तेलामध्ये होऊ द्यायचं। त्यानंतर आपण जे खडे मसाले घेतले होते, इलायची, लवंग, काळी मिरी, ते आपण त्यामध्ये ॲड करू आणि छान हलवून घेऊ। हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर आपण पुढचे मसाले टाकायचे। खडे मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपण टाकणार आहे हिरवी मिरची। हिरवी मिरची छान परत 2 ते 3 मिनटं होऊ द्यायची, म्हणजे त्या मिरचीचा तिखटपणा आहे त्या तेलामध्ये छान उतरेल। त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे कांदा। थोडीशी मिरची झाल्यानंतरच कांदा ॲड करायचा, दोघं एकसोबत टाकायचे नाही, कारण जर दोघं एकसोबत टाकले तर आपली मिरचीला जो तिखटपणा आहे तो आपल्या तेलामध्ये उतरणार नाही। त्याच्यामुळे मिरची थोडीशी होऊ द्यायची 2 ते 3 मिनटं, त्यानंतरच कांदा ॲड करायचा। तर इथे आपण जे कांदा, नंतर मिरची, खडे मसाले हे जे सगळं टाकलं होतं, तर ते आपण 2 ते 3 मिनटं छान भाजून घ्यायचे, जेणेकरून कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे। कांदा एकदम कच्चा किंवा एकदम करपवायचा नाही, फक्त एक गुलाबी कलर किंवा गोल्डन ब्राऊन कलर येईल तिथपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचे। कांदा नंतर मिरची हे तळून झाल्यानंतर त्यामध्ये मी जे 2 वाटी मटार घेतलेले ते मी स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर हे आपण ॲड करायचे। हे तुम्ही लास्टला ॲड केले पाण्यात तरी चालेल, पण थोडंसं जर आपण तेलामध्ये फ्राय केलं तर खूप छान टेस्ट येते। त्याच्यामुळे ते मी थोडे 1 ते 2 मिनटासाठी फक्त आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर आता आपण ॲड करणार आहोत बटाटा। बटाटा तेलामध्ये का नाही टाकला, कारण जर आपण त्याला तेलामध्येच टाकला तर त्याला तो शिजून जातो, आणि मग जेव्हा आपण कुकरला शिट्टी वगैरे लावतो त्यानंतर तो खूप एकदम असा शिजून जातो की एकदम पूर्ण असं पातळ होऊन जातं, एकदम नरम। त्याच्यामुळे त्याची काही टेस्ट अशी लागत नाही, म्हणून सगळ्यात लास्टला आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे। बटाटा आणि ते सगळं झाल्यानंतर टाकून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे त्याला। आणि लास्टला आपण ॲड करणार आहे टोमॅटोसुद्धा तसंच आहे, त्याच्यामुळे एकदम लास्टला टोमॅटो आणि बटाटा आपण ॲड करू, आणि टोमॅटो टाकल्यानंतर परत एकदा छान हलवून घ्यायचं। तर मी जे आलं आणि लसूण घेतलेलं होतं, तर मी त्याची छान बारीक पेस्ट करून घेतली, आणि आता आपण ती याच्यामध्ये ॲड करणार आहोत। बाजारामध्ये जी जिंजर गार्लिकची रेडीमेड पेस्ट मिळते ती सुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। आता हे सगळं टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि परत 2 मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे आलं आणि लसूण टाकलेलं आहे त्याचा पूर्ण असा वास जो असतो तो पूर्ण निघून जायला पाहिजे, कच्चेपणाचा वास. तर तो ते निघण्यासाठी आपण परत 2 ते 3 मिनटं याला भाजून घेऊ. आता ह्या स्टेजला मी ॲड करणार आहे पाणी. तुम्ही जेवढे वाटी तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट, म्हणजेच मी 2 वाटी तांदूळ घेतले होते तर मी आता ॲड करणार आहे 4 वाटी पाणी. तर मी ज्या ग्लासाने मेजरमेंट घेतलं त्या ग्लासामध्ये बरोबर त्या वाटीने 2 वाट्या पाणी बसते. त्यामुळे मी त्यामध्ये ॲड करणार आहे 2 ग्लास पाणी. पाणी आपल्याला थंड ॲड करायचं नाही, आपल्याला गरम पाणीच ॲड करायचं आहे. त्याने भात आपला जो आहे पुलाव तो लवकर शिजून येतो. त्यानंतर मी आता ॲड करणार आहे मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. मी इथे 1 चमचा मीठ ॲड केलं. त्यानंतर मी आता इथे ॲड करणार आहे 1.5 चमचा पुलाव मसाला. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पुलाव मसाला यूज करू शकता. मी इथे सुहानाचा पुलाव मसाला ॲड केला. तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे बाजारामध्ये मिळतात, एव्हरेस्ट, सुहाना, ते तुम्ही ॲड करू शकता. मीठ आणि पुलाव मसाला ॲड केल्यानंतर आता परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनटानंतर आपण जे पाणी ॲड केलं होतं त्याला छान अशी उकळी आली की त्यानंतर आपण जो अर्धा तास तांदूळ भिजत टाकला होता तो आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तांदूळ टाकल्यानंतर त्यामध्ये मी आता टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मटार. खूप जास्त, जेवढे जास्त टाकणार तेवढी आपल्या पुलावला खूप छान टेस्ट येते. आता कोथिंबीरचं प्रमाणसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा ॲड करू शकता, पण हे योग्य आहे. 1 मूठ भरून मी कोथिंबीर घेतला होता तर तो मी बारीक कट करून घेतला. आता हे दोघं टाकल्यानंतर आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनटासाठी फक्त कुकरचे झाकण न लावता असं थोडंसं मिक्स होऊ द्यायचं. त्यानंतर आता आपण झाकण लावू. तर आता इथे आपण कुकरचं झाकण लावून घेऊ. कुकर लावल्यानंतर आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, इथे आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपण याला ओपन करू आणि मी तुम्हाला दाखवते की आपला पुलाव किती मस्त शिजला आहे. वाव, एकदम मस्त. तर चला, तर मग आता एकदम मस्त शिजला आहे. मी तुम्हाला चमचे टाकूनसुद्धा दाखवते की किती मोकळा आणि एकदम दाना झालेला आहे. तर चला आता आपण याला सर्व करू. तर हे बघा, इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या. त्यानंतर मी कुकरचा गॅस बंद केला आणि आता एक 10 ते 15 मिनटासाठी आता आपण कुकर थंड होऊ देऊ आणि मग मी कुकर उघडून तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे तयार आहे आपला आलू मटार पुलाव. तर आलू मटार पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.